महाराष्ट्रात राहायचं असेल ना तर मराठी शिकावीच लागेल, कळलं? जी मराठी सीखतो थोड़ा थोड़ा, पर जास्त जो है मालूम नहीं पड़ता। थोडं थोडं नाही हा, पूर्ण आलं पाहिजे। जा मराठी शिक आधी, मग ये इथे, चल निघ। वो ऐसा मत करो साहब, मेरे पास बैच भी है। ए याला बॅच कोणी दिला रे? या संघटनावाल्यांना पण अक्कल नाहीये। ही बॅचची नाटकं आम्हाला नाही सांगायची हा। आधी मराठी शिकायचं, मग हे बॅच बीच दाखवायचे, कळलं का? आप क्या बोले मैं समझ में नहीं आया, मतलब? अरे तुला मगाचपासून मी सांगतोय 10 वेळा, मराठी शिकायचं मग यायचं इथे, कळलं तुला? जा जा। एक भाड़ा लेके जाता हूँ। तुला सांगितलेलं कळत नाही का रे? आता याला दाखवूयात आपण कोण आहोत। चल 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 लवकर काढ। अरे हे अरे एक मिनिट काय काय चाललंय तुमचं? भाषा कोणतीही बोलू दे, पण ते रिक्षा चालवतात ना, आणि त्यांच्याकडे बॅच पण आहे, मग लावू दे स्टँडवर रिक्षा त्यांना। तुला इथले नियम माहित नाही आणि आता तू आम्हाला शिकवणार आहेस? जा निघ, चल। मला सगळं माहिती आहे, वाटेल तसे नियम बनवतात तुम्ही। कुठली ना कुठली कारणं शोधून रिक्षा स्टँडवर येऊ देत नाही तुम्ही लोकांना। मला काय बोललात की तू मुलगी आहे म्हणून तू यायचं नाही, मग हे दादा तर पुरुष आहेत, मग आता कुठला मुद्दा आणलात भाषेचा? हे भाषेचा मुद्दा आम्ही नाही आणत आहे। हे 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 लोक घुसलेत आमच्या महाराष्ट्रात, मग यांना मराठी आलीच पाहिजे, कळलं का? पण असं कुठला कस्टमर बोलतो? हे सगळं तुमचंच सुरू आहे। ए शाणे, तुझ्या घरातले आता रस्त्यावरती येतील आणि तू इथे रस्त्यावरच्यांची मदत करते काय? बास हा बास, माझ्या घरच्यांचं मी बघून घेईन, तू त्यात बोलायची गरज नाहीये। आणि राहिला प्रश्न दादांचा, तर स्टँडवर रिक्षा त्यांची लागणार आणि माझी सुद्धा लागणार। आणि भाषेबद्दल इतकं वाटतं तर तुम्ही सगळे नोकरी शोधायला दुसऱ्या राज्यात जाता तेव्हा तिथली भाषा शिकून जाता का? ओ काय बोलताय तुम्ही? नक्की मराठीच आहात ना तुम्ही? आणि हो, महाराष्ट्रात जर राहायचं असेल ना तर मराठी आलीच पाहिजे। काय काय बडबडते कळतं तुझं तुला? यांनी काय आपल्या भाषेत बोलायचं नाही? मराठीत बोलायला हवं ना यांनी? आपली भाषा टिकली नाही पाहिजे का? नक्कीच टिकली पाहिजे, आणि ती टिकणारच आहे। आपली मराठी अभिजात आहे आणि अभिजातच राहणार आहे। मला फक्त एवढंच म्हणायचंय की भाषा ही दोन लोकांना एकमेकांशी बोलता यावं, संवाद साधता यावा म्हणून बनली आहे। मग आपण सगळी लोक ती तोडण्यासाठी, नाती तोडण्यासाठी, भांडण्यासाठी, प्रांताप्रांतात भांडणं करण्यासाठी या भाषेचा वापर का करतोय? आणि कोणतीही भाषा ही आई समानच असते, मग ती तुझी आई असो, माझी आई असो किंवा यांची आई असो, आई आईच असते ना। आणि मराठी भाषेचा तुम्हाला इतका अभिमान असेल, ती टिकावी असं वाटत असेल, तर तुम्ही या लोकांना मराठी शिकवा ना। दादा, तुम्हाला आवडेल मराठी शिकायला? हो, मी सीखतो भी है। वाह, किती छान। आता इथून पुढे ना रोज मी तुम्हाला 5 वाक्य मराठीतली शिकवेन। असं करत करत तुम्ही महिन्याभरात पूर्ण मराठी शिकाल सुद्धा। हो, शुक्रिया। आभारी आहे। हो, आभारी है। बोलता बोलता एक शब्द मराठीचा शिकले सुद्धा ते। मराठी येत नाही म्हणून मारणं, ओरडणं सोपं आहे, पण याने आपली मराठी भाषा टिकत नाही। त्यांना मारण्यापेक्षा त्यांना शिकवण्याची जबाबदारी घ्या ना, याने आपली मराठी भाषा टिकेल। आणि ज्यांना मराठी येत नाही त्यांचं मराठीवरचं प्रेम सुद्धा वाढेल। बरोबर आहे। मस्त आहे बाईक। मला खूप बाईक आवडायची, पण लहानपणापासून ना मी कारमधूनच फिरलोय, त्यामुळे मला बाईक चालवायला मिळालीच नाही। आणि बाईक खरंच खूप मस्त आहे। आय एम शुअर तुमच्या अभिजित दादाला ना ही परफेक्ट सूट होत असणार। म्हणजे तो जेव्हा कधी या गाडीवरून फिरत असेल ना, मस्त दिसत असेल त्याला ही बाईक। खरंच खूप छान आहे, आवडली मला।
आपण आज जायचं का? ऐका ना, मी काय म्हणतो, तुमच्या दादांविषयी आठवणी काढत बाईकवरून एक राऊंड मारायचं का? नाही, माझा मूड नाही आहे. अहो ऐका ना माझं प्लीज, म्हणजे मोकळ्या हवेत गेलो ना की तुमचा मूड पण छान होईल. प्लीज. नाही अहो, तिला आवडत नाही बाईकवरून फिरायला. या ना तुम्ही आत या. ओके ठीक आहे. आई, नाही, ते इतकं बोलतायत तर आम्ही एक राऊंड मारूनच येतो. आलेच. सावकाश जा. बसा ना. आई गो. प्रीती, प्रीती तुम्हाला काही लागलं नाही ना? अरे देवा, सॉरी. सावकाश. उठ 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 उठ. हळू हळू. मदत कर त्यांना. हळू हळू. सावकाश. पाय अडकलाय त्यांचा. हळू हळू उठा. तुम्हाला खरंच काही लागलं नाही ना? एक्स्ट्रीमली सॉरी. हां, एक्स्ट्रीमली सॉरी. मी नाही, अहो माझा तोलच गेला, मला कळलंच नाही मी कसं पडलो ते. कुठे लागलं नाही ना तुम्हाला? प्रीती तुला? नाही मला नाही लागलं. मी ठीक आहे. तुम्हाला खरंच लागलं नाही ना? जरा बघा ना कुठे. नाही, मी ठीक आहे, पण आय एम रिअली व्हेरी सॉरी. माझ्यामुळे तुमचा बॅलन्स गेला आणि आपण पडलो. नाही अहो, या नॉर्मलच बसला होता तुम्ही, मला ना कळलंच नाही. काय झालं काकू, खरंच मी एक्स्ट्रीमली सॉरी. म्हणजे ना मी आज खरं तर बाईकच काढायला नाही पाहिजे होती अहो, आणि बरेच दिवस माझी प्रॅक्टिस नाही ना झालेली, त्यामुळे मला कळलंच नाही. खरंच सॉरी. मला नाही अहो ठीक आहे. तुम्हाला लागलं नाही ना? नक्की बघा. नाही मला नाही लागलं. नाही मी गाडी बसवून ठेवतो. मदत कर त्यांना. हो,